नमस्कार मंडळी, आज मस्त आपण केक तयार करणार आहोत। त्यासाठी मी काही साहित्य काढलेले ते बघूया। हे 1 वाटी मैदा आहे, काही कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी तेल आहे आणि हे आपण शुगर पावडर करणार आहोत। साखरेचे मिक्सरमधून फिरवून तुटी फ्रुटी आणि 1 चमचा तूप, 3च वेलची आपण घेतलेली आहे। चला मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। या प्रकारे आपण शुगर पावडर मिक्सरमधून करून घेतलेली बघू शकता। आता सगळ्यात आधी तेल आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि याच्यात मस्त साखर मिक्स करून घेतल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आपल्याला ज्याप्रमाणे गोड लागते त्याप्रमाणे आपण साखर टाकून घेणार आहोत। बघू शकता मी 2 चमचे साखर वापरणार आहे। व्यवस्थित तेलात मिक्स करून घेऊ आपण, एकदम मस्त फेटून घेऊया। मस्त फेटून घेतलेली साखर आणि तेल, त्याच्यात आपण मैदा वगैरे चाळून घेणार आहोत ना। मैदा, हे 3 चमचे वेनिला पावडर, कस्टर्ड पावडर आणि हा बेकिंग सोडा आहे बघू शकता। व्यवस्थित चाळून घेऊया। हे आता थोडेसे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याच्यात थोडे थोडे करून दूध टाकून घेणार आहोत ना। आणि थोडेसे कोमट केल्यानंतरच आपण दूध याच्यात वापरणार आहोत। हे दूध थोडेसे कोमट आहे, याच्यात आपण हे 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत। कोमट दुधात 1 चमचा तूप आपण टाकून विरघळून घेणार आहोत आणि केकची बॅटर तयार करणार आहोत। थोडे थोडे दूध टाकून मस्त थोडे थोडे दूध टाकून आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ह्या प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले बघू शकता कशी घड्या पडत आहे पिठाच्या। बस अशीच पाहिजे। कढई आपण मिठाचा किंवा दुसरा काही आपण उपयोग करणार नाही, फक्त 10 मिनिटं फ्री कढई तापून घेणार आहोत फुल गॅसवर। डब्याला थोडीशी ऑइल लावून घेऊया आपण आणि व्यवस्थित फिरवून घेऊया। ऑइल लावल्यानंतर थोडेसे मैदे आपण टाकून व्यवस्थित थोडीशी तुटी फुटी आपण मैद्यात व्यवस्थित कालून घेऊया आणि हलकी होते ती आणि खाली तळाला बसत नाही। थोडीशी डब्यात टाकून घेऊया। हे डब्यात तुटी फुटी आणि असे थोडेसे डीप करून घेणार आहोत आपण। वेलायची दाणे आपण वरतून टाकून घेणार आहोत। आपल्याला आवडत असले तर टाका, बघू शकता। आपली तापलेली एकदम फ्रेटवर बघू शकता, अक्षरशः साखर काळं पडलेलं आहे। हे टॅप करून मी त्यात 10 मिनिटं आपण फुल गॅसवर तापवून घेणार आहोत, नंतर एकदम लो गॅस करणार आहोत। बघूया आपण व्यवस्थित झाले का। बघू शकता किती छान होऊन आलेले आहे, काहीच नाही बघू शकता, काहीच नाही तरी काटेरी सुरी आहे। व्यवस्थित आपला केक तयार झालेला आहे, एकदम घरच्या साहित्यात बघू शकता। अजून एकदा मी सुरी टाकून बघू शकता, काहीच नाही व्यवस्थित। एक आता काढून घेऊया, थोडीशी गरम आहे। आता आपण बेकिंग पावडर आणि सोडा वापरलेला आहे, किती मस्त फुगलेले आहे बघू शकता ना। सुरी टाकून व्यवस्थित, आता थोडीशी गरम आहे
आपण बघू शकता किती छान, थोडे गरम आहे.